जवळच आहे स्टेशन. हा मग घर झालेलं असा. नाही ग नव्हता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सो मित्रांनो, आज सुरुवात आम्ही किचन मधनं करतो आणि आत्ताच ही जी आपली जी व्हिडिओ असेल ती शेअर करा तुमच्या वाईफला किंवा तुमच्यासाठी जी कोण ही चिकन पकोडे बनवेल ती तिच्याकडे शेअर करा. कारण आता चालू झालाय पावसाळा आणि पावसाळ्यानंतर आमची पहिलीच रेसिपी होत आहे. सुरुवात आज सकाळ सकाळ किचन मधनं होत आहे आणि ही जी व्हिडिओ आहे ती तुम्हाला बघायला भेटेल. आणि ही जी व्हिडिओ आहे ती तुम्हाला पूर्ण नीट रेसिपी आहे करूच किचनवर बघायला भेटेल. तर मित्रांनो हे बघा, तुम्ही अशी कटिंग करू शकता सरळ एकदम बारीक बारीक एकदम पातळ कटिंग करायची आहे जी. हो, कारण की मग लवकर शिजेल ना. हां, पण मी लास्ट टाइम नॉर्मल आपले पीसेस घेतले होते चिकनचे, ते पण चालतात. अच्छा, म्हणजे क्यूब्स पण चालतील. पण आता तिने हे असा ट्राय केलेला आहे, लॉंग पीसेस. कारण की कांदा पण मोठा मोठा कापणार आहेस ना, मग कुरकुरीत व्हायला. आज कांदा कापलेला आहे, डोळ्यातनं अश्रू आलेले आहेत. आता बॅटर रेडी झालंय. जास्त पाणी टाकू नका, कारण की मग कांद्याला पण पाणी सुटेल ना थोड्या वेळात. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची टाकले, त्यामुळे कलर विदाऊट ॲडिंग कलर खूप छान कलर आलेला आहे. नाहीतर बाहेर आपण खातो त्यात कलर वगैरे ॲड केला जातो पकोड्यामध्ये. सो तुम्ही कलर टाकू नका, बघू शकतो. आता फ्राय केल्यानंतर तर अजूनच येईल ते लाल लाल होईल ना, क्रिस्पी. तर मित्रांनो, काय मस्त असा वास सुटलेला, अख्खा घरभर वास याचा पसरलेला आहे. ॲक्च्युली त्यात चिकन ॲड केलेलं ना, त्यामुळे अजून सगळीकडे वास पसरलेला आहे. आता ऑलमोस्ट झालेले आहेत एक पहिली बॅच. कढीपत्ता का टाकलास? कढीपत्ता का टाकलास? नुसती एक्सपेरिमेंट करते आधी. कढीपत्ता नको ना हे सांगू. असं दे, काय नको सांगू. कढीपत्ता क्रिस्पी आणि त्याने फ्लेवर चांगला येतो. हा, समजला की तुम्हाला? कढीपत्ता खायचं केस. हो, अशी किस्सा होतात. जी एंगेजमेंटला कापली ना तर अजून मोठी होती. हो, गरम आहे असं, पण मस्त झालं, एकदम क्रिस्पी. कांद्याचा फ्लेवर आहे, चिकनचा फ्लेवर आहे, खूप छान लागते. एक नंबर स्वप्नाली, एक नंबर. ॲक्च्युली स्वप्नालीला जायचं आहे लवकर ऑफिसला, सो घाई झालेली आहे, आता टाईम झालेला आहे. गाडी उभी आहे, भेटली ना? गाडी उभी आहे, मी चढेल त्याच्यात. हां ठीक आहे, चालेल. पुढे धावत हो, जागा भेटेल. पुढे जा, पुढे गेलीस तर जागा भेटेल. हां ठीक आहे, बाय. सो मित्रांनो, जस्ट स्वप्नालीला सोडलेलं आहे. ॲक्च्युली आमची खूप घाई झाली रेसिपी शूट झाल्यानंतर, कारण की तिला जायचं होतं आज ऑफिसला आणि त्या निमित्ताने मग नंतर काय झाला, रेसिपीच्या एंडला ते शूट करताना खूप वेळ झाला. सो घाई करत आलो त्या. हां, भेटली जागा? अच्छा, आणि तो गॅस चालूच ठेवलास तू? तेलाचा मग चालूच, पूर्ण तेल झाला माहितीये काय? मग सगळा अरे काय, तू पूर्ण चालूच ठेवणार. मला वाटलं बंद केला असशील, तू बंद नाही केलास. मला वाटलं मी बंद केला, मी बोली नंतर करतो. अरे यार, पूर्ण तेल वगैरे सगळा जळला. बापरे. मग काय, पूर्ण असंच घरामध्ये धूर सगळा आलेला सगळीकडे. बरोबर आहे ना आता सर्व? हा, मग तेल वगैरे सगळं जळून गेला. नाशिक जवळच आहे स्टेशन. हा मग घर झालेलं असा. नाही ग नव्हता. प्रँक. तर हे छोटासा प्रँक होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. तर आता खाऊन घेतो. हे बघा, हे ठेवून गेले स्वप्नाली आणि थोडा घेऊन गेले, अजून आहे ते करेन मी फ्राय. सो आता मला सुद्धा निघायचं आहे, साईटवर जायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी काय होईल,
अजून मला ते चेंज करायला पण जायचं, तर बघू द्या, आता लवकर आलो तर जाईन चेंज करायला, सो समजेलच तुम्हाला नंतर. मस्त असा रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे आणि थंड अशी हवा सुटलेली आहे आणि ह्या मोसममध्ये गरमागरम पकोडे खायची मजाच वेगळी आहे. Later that same evening. तर ॲक्च्युली मित्रांनो बघू शकता हा शर्ट आहे, पण तो असा तुम्हाला बघाल ना तर असा एकदम मस्त फ्रेश वाटतोय, पण काय माहिती असं समोरून बघितल्यानंतर डल वाटतोय. आणि मी तिकडे गेलो होतो ना तर तिकडे लाईट खूप छान असतात, त्यामुळे खूप असा फ्रेश फ्रेश वाटत होता. पण जे तुम्ही बघू शकता हा जो कलर आहे ना खूप डल वाटतोय, तो चेंज करायचा आहे ह्याला. तर कसं आहे मित्रांनो, पाऊस पडून गेला ना, काल खूप पाऊस पडला, रात्री सकाळी पाऊस पडला, त्यामुळे आत्ता एवढी ह्युमिडिटी वाढलेली ना, जस्ट मी घरून इथे आलो पूर्ण असा गरम झाला, ती घाम आले बघू शकता तुम्ही. म्हणजे जस्ट थोडा पाऊस पडून गेला ना की एवढी ह्युमिडिटी वाटते ना की नको होतं त्याच्यात नंतरचे 1-2 दिवस. तर चला आता जाऊया. एक साल का वैलिडिटी रहेगा सीएम का, एक साल में कभी नहीं जा 1 साल. सकते. तर मित्रांनो फायनली एक्सचेंज झालेलं आहे. आता स्वप्नाली येईल तर स्वप्नालीसोबतच येईन परत घ्यायला नवीन. बघू. हां ते शूज हवेत ना, शूज घेऊ. तू नको घेऊस, तू तुला वेगळा घेईल नाही तर लगेच तू घ्यायला जाशील. तू घे तुझा वेगळा, माझ्या रिप्लेसमेंटच्या ह्याच्यात नको घेऊ. जा आता काम कर काम. हा तिच्याकडे भरपूर म्हणजे काय भरपूर आहेत. राहू दे चल, आज पाऊस नाही, येईन मी तुला घ्यायला. तू रोजच रोज कधी टाकशील काय माहिती. तो ॲड्रेस करा अपडेट, 2 महिने झाले येऊन. चल आता कर काम, लवकर ये. हां ठीक आहे, बाय. तर मित्रांनो आता जेवतोय आणि जेवायला चिकन आणि भाकरी. तर चिकन स्वप्नालीने सकाळी घाईघाईमध्ये केला, सो व्लॉग मला करायला भेटला, कारण की व्लॉग केला की माहिती आहे खूप टाईमपास होतो व्लॉग केल्यानंतर आणि वेळ पण जातो. सो तिला ऑफिसला जायचं होता, हा घाईघाईमध्ये केला. आणि दुपारी मी पण जेवायला नव्हतो, ती पण नाही, तिच्यासाठी ठेवलेलं आहे आणि जेवून घेतो आता. तर आता जेवण झालेलं आहे आणि आंबे भिजत ठेवलेले आहेत. आता स्वप्नाली येतपर्यंत त्याची हीटसुद्धा निघून जाईल. ॲक्च्युली अर्धा तास ठेवतात, पण तिला यायला अजून 1-1.5 तास आहे. सो 1-1.5 तास आपली एडिटिंग राहिलेली आहे, ब्लॉगची एडिटिंग करून घेतो, म्हणजे त्यानंतर परत ब्लॉग करायला मोकला. एकटा ब्लॉग करायला मजा येत नाही, आता सवय झालेली आहे तिची. ती सोबत असली तरच मजा येते ब्लॉग करायला. हे एक हे आहे, पण एकटा खूप काय करू शकतो, पण तुम्हालासुद्धा मजा येणार नाही, येतच नसेल. आता मला समजलं असेल, तिला फोनवरती पण घेतला, त्याच्यासोबत प्रँक केला, त्यामुळे आपला व्लॉग चाललेला आहे. आता सवय झालेली आहे, सो सोबत असली तरच व्लॉग होतो माझा. पण पहिले व्हायचा एकटा पण करायचो व्लॉग, बोलायला काय खूप काय बोलू शकतो तुमच्यासोबत, पण ते मजा येणार नाही, दोघं असल्यानंतरच मजा येते. 2 hours later. तर मित्रांनो जस्ट आता स्वप्नालीला घ्यायला आलो, जेव्हा घरातनं निघालो तेव्हा पाऊस एकदम रिमझिम होता. सो मी निघालो, नाही तर तिला रिक्षाने जायला सांगितली असती. आणि एकदम अचानक 1 मिनिटामध्ये पाऊस बघा किती जोरात यायला लागला बघा. स्वप्नाली आलेली आहे, गाडी तिची आमच्या जुन्या बिल्डिंगची. तर व्हिडिओ करतेस, गाडीला सेफ ठेवून आलो. तर मित्रांनो येता येता थोडा भिजलो, सो चेंज वगैरे केलेलं आहे आणि आजसाठी एवढाच. तुम्ही बघू शकता अजून पण पाऊस काही थांबलेला नाही, पण मगाशी खूप जोरात होता, आता परत थोडा हलका झालेला आहे. सो आता काहीच्या पुढे व्लॉग होणार नाही. सो आय होप तुम्हाला आजचा दिवस आमचा आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि खाली कमेंटमध्ये सांगा कसा झाला ते.